नमस्कार मंडळी, आंब्याचा सीझन सुरू आहे आणि आपल्याला किती जरी आमरस खाल्ला तरीसुद्धा कधीतरी चेंज म्हणून आम्रखंड करावंच वाटतं. आणि आता अक्षयतृतीया असते, पाडवा जवळ आलेला असतो, त्यामुळे आपल्याला मस्त असं आम्रखंड स्वादिष्ट कसं करायचं घरच्या घरी विकतच्या चक्क्याचं ते आपण आता पाहूया. नमस्कार मंडळी, आपल्याला आता आम्रखंड करायचा असेल तर असा फ्रेश चांगला ताजा चक्का लागतो. आमच्याकडे बघा, इकडे सांगली कोल्हापूर या भागामध्ये चक्का चांगला मिळतो. विकतपेक्षाही मस्त आम्रखंड आपलं घरच्या घरी होत असतं. अर्धा किलोचं साधारण 1 किलोपर्यंत स्वादिष्ट आम्रखंड होतं. तर आपण कसं केलं आहे ते पाहूया. अर्धा किलो चक्क्यासाठी आपण घेतलेली आहे साखर, साधारण ही 200 ग्रॅम घेतलेली आहे. आणि 2 मोठे आंबे घेतलेले आहेत. बघा, आंबे अतिशय असे हे चांगले ताजे हापूसचे आंबे आहेत. असा घट्ट असतो चक्का. आपला आणखीन एक व्हिडिओ आहे घरी कसा करायचा तेही त्यामध्ये दिले. इथे आपल्याला ही साखर घालायची आहे आणि आपल्याला रेग्युलर श्रीखंड करायचा असलं तर आपण यामध्ये थोडं दूध घालायचं. दुधाने आंबटपणा कमी होतो आणि पातळ होत नाही. मुख्य आपल्याला असं वाटतं की पातळ होईल की काय, तर नाही पातळ होत. हे असं सगळं मिक्स करायचं. 2 आंब्याचा असा 2 वाटी घट्ट रस झालेला आहे. हापूस आंबे आहेत हे. आता हा रस आपण ह्या श्रीखंडामध्ये म्हणजे चक्क्यामध्ये घालून हे सगळं मिक्स करून साधारण तासभर ठेवायचं. म्हणजे यातली साखर चांगली विरघळते. इथे पिठी साखर नाही घालायची. पिठी साखर घातली तर पातळ होतं. हे आपल्याला एकदम घट्ट राहायला पाहिजे, आईस्क्रीमसारखं. आता बराच वेळ झालेला आहे, साधारण अर्धा पाऊण तास. क्वांटिटी जास्त असली की जास्त वेळ आपल्याला मुरायला लागेल, म्हणजे साखर मुरायला. बघा, असं हे झालेलं आहे. आता आपण हे सॉफ्ट एकदम मऊ होण्यासाठी काय करणार आहे तर आपण मिक्सर नाही वापरायचा किंवा बीटर, ब्लेंडर हेही नाही. त्यामुळे काय होतं, तुमचा जे श्रीखंड किंवा आम्रखंड असेल ते पातळ होतं. मिक्सरला फिरवलं किंवा बीटरला फिरवलं तर आपल्या घरामध्ये अशी जाळी असते बघा, पुरणासाठी आपण आणलेली असते. जाळी नसली अशी तर चाळणतरी असते, ती घ्यायची आणि त्यावरती आपल्याला हे बारीक करायचं आहे. कसं करायचं आहे ते आपण पाहूया. हे बघा, किती सुरेख रंग आलाय पहा. अगदी सहज होतं. असं आपलं सगळं आम्रखंड हे असं आपण या चाळणीतनं बघा बारीक करून घेतलेलं आहे. पेस्ट छान झाली आहे, कलरही सुंदर आलेला आहे. हे आपण एका काचेच्या मी बाउलमध्ये काढून घेते. असं आपलं स्वादिष्ट आम्रखंड झालेलं आहे. त्यावरती आता आपण अशा ह्या बारीक फोडी करून ठेवलेल्या आहेत मी, त्या घालायच्या आहेत. दिवाळीमध्ये मुद्दाम तुम्ही करून पहा. आपला एक व्हिडिओ आहे वर्षभर आमरस कसा स्टोअर करायचा, अगदी छान राहतो. तोही करून पहा तुम्ही आणि वर्षभर त्यात स्टोअर केलं की तुम्हाला पाहिजे तेव्हा असा मस्त आम्रखंड करता येईल. आणि कमेंट्समध्ये मला सांगा कसं काय तुमचं हे होतं आहे ते. धन्यवाद. असं हे मस्त आम्रखंड झालं की फ्रीजमध्ये मात्र नक्की ठेवा, म्हणजे ते आणखीन घट्ट होत जाईल आणि मस्त होईल.